अर्थातच मोहित यावेळी स्ट्राईक वरती राईट फॉर द विकेट. यावेळी शॉट फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मिडॉनला क्लिअर करतोय, जातोय पंचांचा इशारा येतोय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. एक हाथ से पकड़ लिया भाई. हेलो गाइस, वेलकम बैक टू अनदर ब्लॉग. सो आज हम जा रहे हैं एक मैच देखने के लिए. हमारे यहाँ नाइट का एक टूर्नामेंट है तो वहाँ जा रहे हैं देखने के लिए. सो जस्ट अभी मैं नहा कर आया हूँ तो अभी रेडी होना है, तो फटाफट से रेडी होते हैं और मिलते हैं मैच में. इसमें थोड़ा कंफ्यूज हूँ कि मेरे पास दो हुडी है, एक ब्लैक हुडी और एक वाइट हुडी. तो मैं कौन सी वाली पहनूँ? मतलब ठंड होगी ना तो अच्छा पड़ेगा हुडी पहन के जाऊँगा तो. लेकिन सीन ऐसा है कि वाइट वाली हुडी में गर्मी थोड़ी ज़्यादा रहेगी और ब्लैक वाली में थोड़ी कम, मेरे पीओवी से. लेकिन माय फेवरेट ऑलवेज़ ब्लैक, तो मैं ब्लैक ही पहनूँगा ब्रो. सो मैंने हुडी डाल रखी है तो चलते अभी मैच देखने के लिए. मेरा फुल आउटफिट ब्लैक रहेगा आज. तो ब्लैक मेरा फेवरेट है यार, ब्लैक बहुत अच्छा लगता है, बढ़िया लगता है मेरे को. तो आपका कौन सा फेवरेट है वो कमेंट बॉक्स में ज़रूर बताना. और चलते अभी मैच देखने के लिए. तत्पूर्वी प्रत्यक्ष मैदानावरती अजून क्रिकेटचे सितारे आपल्या सोबत जोडले जाणार आहेत. त्यामध्ये गोपाळ भट्ट आहे, सागर कांबळी आहे, ओंकार केली आहे. त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर दर्शन पालेकर या सगळ्या खेळाडूंसोबत अभी थोड़ी देर में मैच शुरू होने वाली है गाइस. फर्स्ट सेमीफाइनल मैच है. मैच को एंजॉय कर रहे हैं विद चिकन 65. 35 धावा दिले. फ्लाइंग स्लिप आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, वाईट स्पीड आहे. पहिला चेंडू मधला चेंडू स्विंग करा, चेंडू जातो स्क्वेअरला, चेंडू आणि आखणखणी षटकार. खराब चेंडू उजव्या असते थोडासा आणि चेंडू छान स्विंग केला तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा खणखणीत देखला षटकार. तर प्रशांत खरंच बॅटच्या पट्टीवर आपण अंदाज बांधू शकाल ही खेळपट्टी किती चांगली आहे फलंदाजांना. पुन्हा एकदा तसा चेंडू यावेळी खुला टप्प्याला चेंडू घेऊन काढला, तो डीप विकेटला माइड स्पीड करून येतो क्षेत्ररक्षक, चेंडूची ब्रेक करतोय क्षेत्ररक्षक. चेंडू पडला तर चेंडू उसळतो, अन्यथा चेंडू आरामात बॅटवरती येत आहे. आणि या सामन्याने ते सिद्धही केलं. ऑप्टमच्या बाहेर चेंडू घेऊन काढला तर एक्स्ट्रा कव्हरच्या टोकावर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. आणि गोपाल यांची खेळ ही संपुष्टात येते. उजव्या थोडासा बाहेर होता, डावा पाय पुढे टाकला होता आणि ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. परंतु स्वीपर कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला तो काही चकित करू शकला नाही. एक साधा सोपा झेल हा विसावला तो गोपाल भटाचा. डीजे पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या? फायर है. तर गोपाल भटीचे खेळ संपला होता आणि बघता बघता 4 दर्जेदार संघ या स्पर्धेच्या उपाध्यक्षी. चेंडू लॉक केला, चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि दर्शनची खेळी ही संपुष्टात येते. कोणा टप्प्याचा चेंडू होता, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला. परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला त्याला काही भेटता आलं नाही. तर दर्शन बांदेकर तंबूत परततोय. 5वा धक्का तो संघाला. डीजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा. खुला टप्प्याचा चेंडू फुलटॉस ब्लॉक केला मिडविकेटच्या डोक्यावरून आणि बघायचा पंचांचा इशारा येतो तो षटकार. सुरेख खणखणी षटकार. त्या षटकारामुळे धावसंख्या पोहोचते 66 वर. मी आताच महिला वर्गाबद्दल म्हणत होतो 66 स्कोर हो गया. लास्ट ओवर है. मुली आहेत आजकाल पहला बॉल था लास्ट ओवर. प्रशिक्षण घेतोय. कमेंटेटर बहुत बोलता है भाई. चांगलं त्यांच्या हातात कार्य लगा नहीं आणि छोट्या मुलांना मुंबईच्या वानखेडची तशी खेळपट्टी आहे. आउटफील्ड असतात. हा दरम्यान चेंडू मध्यावरचा चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या डोक्यावर षटकार. बोला था अतिशय लांब लचक बहुत भयंकर मारता है. त्या षटकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 73. वर्ग बघा प्रेक्षकांचा जॅम पॅक झाला या मैदानावरती. वेगळा फटका, थोडासा विचित्र फटका, चेंडू जातोय तो डीप वेल प्ले. आपण जे
वाटते प्रेक्षकांकडून एका या देखण्या षटकारासाठी खराब चेंडूच्या उजव्या अष्टाच्या बाहेर स्वतःला शटल केलं आणि चेंडू फिरकावून दिला तो square देखो डीजे वाले को बजाने नहीं दे रहा है गाना. प्रशांत करत पोहोचले विजयासाठी 82 धावांचं लक्ष्य आणि या 81 स्कोर हो गया, 82 का टार्गेट है. बांधा संघाचं हे कौतुक करावंच लागेल. नाणेफेकीचा गोल त्यांच्या विरुद्ध first केल्यानंतर inning खतम हो सुरुवातीच्या चुकी है. पडझडीनंतर सुद्धा गोपाल यावेळी बॅटचे किनार स्ट्राईक स्लिप मध्ये झेल पाहायला मिळतोय. मोठा मासा गळाला लागतोय धाड सकल स्टार गोवा क्रिकेट बॅट्समन संघाचा. पहिला हादरा बसतोय, पहिला गडी बांधवतोय धाड सकल गोवा क्रिकेट संघ. रजत कुडाळकर बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे अमोल. रजत कुडाळकर सर आणि मोहितला ते काम करावं लागेल. पहिले चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिडलफोर्डच्या डोकीवरनं चेंडू ठलवला जातोय. सीमारेषेजवळ आपल्याला शक्यचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. अखेरच्या क्षणी चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. संभाव्य चौकाराला रोखलं जातंय. बांदेश्वर पाहता क्रिकेट संघटना नक्की टाळ्यांचा निनाद करताना दिसतोय. यष्टीरक्षकला डाव सावरावा लागेल. नवीन फलंदाज मोहित यावेळी स्ट्रायकरवरती राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मिडॉनला क्लिअर करतोय, जातोय कैच पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या कैच एक हाथ से पकड़ लिया भाई. अरे यार कैसे हुआ ये. प्रत्यक्ष मैदानावरती पाहताय बोल्टमॅनचा वापर केलाय. चेंडू देखो स्क्रीन पर दिखा रहे हैं. चेंडू लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर यावेळी स्ट्रायकरवरती राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मिडॉनला क्लिअर करतोय, जातोय लॉंग ऑन बाउंड्री वरती. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. गेलाय चेंडू हवेमध्ये आणि प्रॉपर टायमिंग साधत चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पाठवलाय. आलाय अनएक्सपेक्टेड मूवमेंट. पंचांच्या डाव्यासाठी राईट अप ओव्हर द विकेट मोहितसाठी. यावेळी मिस टायमिंग फटका, शॉर्ट फाईन लेग वरती झेल पाहायला मिळतोय. पंचांच्या हातातून wicket चेंडू हो गया. मिस होताना दिसतोय आणि दुसरा गडी बाद होतोय. धाड यावेळी बदलायशीवरचा चेंडू उडवलाय डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. भाई अभी मैं शायद यूट्यूब पे आ चुका हूँगा अभी तक. एक हाथ से कैच पकड़ लिया. हम भी वैसे प्लेयर है ब्रो, हमें भी खेलना आता है थोड़ा बहुत. फटका पाहायला मिळतोय. चेंडू स्वीपर कव्हर वरती और गुड फील्ड. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शेवटच्या क्षणी चेंडू आपल्याला मैदानात आतमध्ये. पंकज टोर्नामेंटचा वापर केलाय. चेंडू लांब 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 अजून लांब बॉर्डर लाईनच्या बाहेर आलाय षटकार. मिळतील 6 धावा. बच्ची कंपनी सेलिब्रेशन करत असताना देखील आपण पाहिलंय. एक षटक मॅच मध्ये 17 बॉल में 41 रन्स चाहिए. वो कैच कैच पकड़ लिया. फटका बसलाय अमोल आणि विकेट लगा दिया आणि चेंडू पार सीमा पार 6 धावांसाठी. 11 बॉल में 33 रन चाहिए. फटका गोलंदाज निशांमध्ये असेल. बरोबर देखील आहेत लाईनचे 8. चेंडूचा ये खेळवा लगा घेऊन दिया 8 six. यावेळेला प्रदीप फटका स्वीपर कवरच्या वरून. ना सूरत देखी ना मूरत देखी. अमित नाईक ने सिर्फ अपने टीम की जरूरत देखी. आ गए, छा गए, आ गए. छा गया. अमित देखील सांगतोय मला देखील उरण का बोलवलंय. एवढ्या लांबून प्रवास करून मी का आलोय. समोर आहे अमित, रिदम मध्ये आहे. यावेळेला लांब, लांब,
12-6. प्रेक्षक गॅलरी मध्ये चेंडू प्रसन्न पाटील रायगड मधील 5 गेंदों में 50 रन चाहिए और ये चेंडूला भिरकावून मोठा फटका 4 चेंडू 4 गेंदों में 9 रन. 18 चेंडू आणि अब तो आनी चाहिए मैच 50 धावांची जो बहारदार बैटिंग खेळी साइड ही अमित नाईची और सिक्स. आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आता मात्र 3 चेंडू आणि खतरनाक. फक्त 3 धावा. अमित नाईकला विनंती आहे एकदा आमच्या प्रेक्षकांना बॅट उंचावून अभिवादन कर. अर्धशतकी रन हो चुके हैं खेळीचा गजर कंप्लीट. होतोय. अमित नाईक चपलातून खेळीसाठी जबरदस्त खेळी आहे. मॅच इनिंग खेळी अकेला खड़ा रहा. मॅच विनिंग खेळी केली आहे अमित नाईकने. अमित नाईक आता मात्र बहरामध्ये आलाय. गया 6 खत्म. लाईनच्या बाहेर अमित नाईक नावाचा तुफान मैदानावरती गुंगावलाय. MS धोनी स्टाईलने क्या खेळला आहे अमित भाई. नाईकने सामना संपवलाय. सेमी फायनलची भयंकर लढत होता. जिंकत थाड सकल गोवा क्रिकेट संघ और यहाँ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा गोवा की पहिला टीम संघ फाइनल आपल्याला में मिळाला. जा चुकी है और फर्स्ट सेमीफाइनल खत्म हो चुका है. भाई मैच में देखो कौन मिल गया. अमित संघ भाई, अशा परिस्थितीमध्ये मैंने एक हाथ में दबाव कैच होता. पकड़ी थी. म्हणजे जर तुझी विकेट पडली असती तर नहीं देखी. कदाचित धाडसी मैं अभी गोवा आया. क्रिकेट संघ मॅच हरला असता. एक हाथ में ऐसे पकड़ी परिस्थितीमध्ये है, जैसे. तो या खेळीचं श्रेय तू कोणाला देणार आहेस? क्या पता वो मेरे को क्या करना. एक हाथ से ब्लॉग बना रहा हूँ, एक हाथ में कैच. उधर सब लोग मेरे को बोल रहे हैं कैसे पकड़ ले तूने कैच. तो सेकंड सेमीफाइनल स्टार्ट हो चुकी है इधर और 1 विकेट जा चुका है. क्रिकेटचा हा चेंडू उजव्या थोडासा बाहेर चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनाऱ्याला थोडा एक साधा सोपा झेल मिसावतोय Six तो players out यष्टीरक्षकाच्या हो गए. हातात. आता मात्र प्रदीप डाव पत्त्याच्या आजच्या या 5व्या दिवशी स्पर्धेत हा चेंडू जातोय तो और एक विकेट. आणि एक साधा सोपा झेल मिसवला जातोय 7वा धक्का तो संघाला. Bowler on hat-trick आहे. आता मात्र निश्चितच एक चिंतेचं वातावरण 17 थोडासा बाहेर चेंडू स्मॅश केला तो पॉइंट चेंडू बघता बघता सीमा पार. खराब चेंडूचा खरपूस समाचार आणि हा चेंडू थेट सीमा पार. म्हणजे आज इथे जे नवी दिल्ली जे छोटे ड्रोन खेळाडू आहेत, उडा रहा है, त्यांनी क्या उडा रहा है बघा, देखो. कसा मारा करतो. तेज. तो विचित्र त्याचा मारा विचित्र शैली आहे परंतु ज्या घुमा रहा है पद्धतीने तो लेग कटर करतोय निश्चितच कौतुकास पात्र. आउट केला भाई, आ गया. चेंडू हवेत आहे. चेंडू जातो तो मिड विकेट त्या क्षेत्रामध्ये Yes. क्षेत्ररक्षक तो चेंडूच्या खाली आणि आणखी एक ये देखो फिर से आ गया. देखो फिर से आ रहा है. एक पत्थर फेंक के मारूंगा ना. चारों के चारों पंखे तेरे टूट जाए. हा बघत सर एकच प्रश्न सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून राहिलेला असेल. मिडभाऊच्या कुशीत नियतीचा वरदहस्त कुणाला लाभेल. निश्चित आत्ता हे सगळं कठीण आहे. अजून हा दुसरा उपाध्याय करतो पण एकंदरीत एवढं माझं निश्चित की मिडभावाची स्टेअर करायचं ऑल आउट खत्म हो चुका है. धावचीच्या रूपात फलंदाज तंबूत परत फर्स्ट इनिंग खत्म हो चुकी है. अरे देखो इसको सस्ते में से देख लो. ड्रोन नहीं उड़ाने में दीजिए. उधर देखो उधर घूम रहा है बच्चे. 27 रन चाहिए. करतोय सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल का. बरेचसे प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून राहिलेले आहेत. दुसरा संघ कुठचा असेल आणि त्यातून भरपूर आम्ही शिकलोय. शेवटचे 2 प्रश्न. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित क्रिकेटपटूसाठी तुम्ही काय सेकंड सांगाल? इनिंग स्टार्ट हो चुकी है. नवोदित ball. क्रिकेटरना एवढंच सांगेन की टेनिस काय सोडू नका.
टेनिस फोर हेच और वॉट आपलं ने बेसिक क्रिकेट रोक आहे. दिया है बॉल। टेनिस आम्ही घरात खेळतो. लेकिन मुझे लगता है ये टेनिस बैटिंग आम्ही साइड की टीम अंगणात बहुत खेळतो. स्ट्रांग है, आणि उड़ा मग देगी। आम्ही या एवढ्या अवाढव्य मैदानात खेळायला जातो. दो तो दो तुम्हाला जो दो ओवर कॉन्फिडन्स में भी लागतो हो सकता है तो या टेनिसमुळे मला लागतो. टारगेट कंप्लीट। आणि या टेनिसमुळेच मोठे क्रिकेटर बनतील म्हणजेच साठी. उड़ा दिया है बॉल। मध्ये आता तुम्ही बघत असाल ओंकार देसाई जो खेळत होता तो सुद्धा क्वालिफाय झालाय ऑप्शनसाठी. योगेश पेंटकर झालाय. सोहम सिंग झालाय. ब्रो मैच देखने लायक तो कुछ है नहीं। आणि पुन्हा एकदा बच्ची कंपनीसाठी सेलिब्रेशन देखते ची हैं संधी खाने असणार लायक आहे. कुछ है चला क्या बच्ची इधर। कंपनी खाना खाते हैं। ये देखो बच्चे नाच रहे हैं कैसे। एंजॉय कर रहे हैं फुल मैच। हम देखो उधर बैठे थे। बच्ची कंपनी सुंदर डान्स करत असताना आपण पाहतोय. कामेश्वर प्रतिष्ठान मिडपावची देखते हैं स्पर्धा खरं खाने तर के लिए कुछ है क्या। कालावधीमध्ये सो गाइस हमारा अभी खाना वाना सब हो चुका है और हम अभी जा रहे हैं घर, क्योंकि मैच स्टार्ट होने में बहुत टाइम है, बहुत ही ज़्यादा। तो अभी हम घर जा रहे हैं। हाँ जी गाइस, गुड मॉर्निंग। तो जैसे कल हम थे मैच में और 2 सेमीफाइनल हमने देख लिए थे। फाइनल तक हम नहीं रुके क्योंकि उनका सिस्टम ये है ना कि हर साल ही का है वो कि 2 सेमीफाइनल होने के बाद उनके जो स्पॉन्सर वॉन्सर होते हैं, गेस्ट लोग आते हैं उधर, उनका सब वेलकम किया जाता है। तो इसमें बहुत टाइम निकल जाता है। 1-2 शो भी करते हैं वो अलग तरह के, तो उसमें बहुत टाइम जाता है। और मैच फाइनल मैच 2 ढाई 3 बजे स्टार्ट होती है, तो बहुत देर हो जाती है। इसलिए हम नहीं रुके, जल्दी आ गए घर और यही बस सीन है। और कल का जो कैच था मैंने पकड़ा था वो कुछ अलग ही था। वह मोमेंट मैं कभी ना भूलूँ, ऐसा वाला मोमेंट था। एक हाथ में कैच पकड़ लिया था वो। एग्जैक्ट आपको मैं बताता हूँ क्या हुआ था उस टाइम के। मैं कर रहा था पहले तो शूट, तो जब वो बॉल आ रहे थे मेरे को इतना पता था कि बॉल आ रही है, हमारी यहाँ ही आ रही है, पर मेरे तरफ एग्जैक्ट मेरे लोकेशन पे आ रही है ये नहीं पता था मुझे। तो मैं ऐसे भाई 2 हाथ से कर रहा शूट, ऐसा पकड़ के फुल बॉल की तरफ फोकस करके, और जैसे वो अचानक से आई सीधा हाथ ऊपर कर लिया बस कैच के, मतलब बॉल के नीचे, और वो हो गई कैच। सब लोग देखने लगे कि इस बंदे ने किया क्या ऐसा, मतलब देख रहे हो मैं शूटिंग कर रहा हूँ बस, और शूटिंग करते करते अचानक से हाथ डाल दिया बॉल को कैच करने के लिए, और कैच हो भी गई वो। तो जो मतलब आजू बाजू में लोग थे वो भी थोड़ा बोल रहे थे कि बहुत बढ़िया कैच पकड़ा तूने, ये वो। तो बोल रहे थे कि खेलता है क्या तू। हाँ हाँ, मैंने बोला हाँ हाँ थोड़ा बहुत खेल लेते हैं हम भी, और रुको ज़रा 2-3 साल रुको, मेरी टीम लेके आऊँगा, यहाँ ही खेलने आऊँगा, देखना आप। तो 1-2 फेंक दिए मैंने वैसे उधर। तो ये बस सीन है। सो गाइस, इस ब्लॉग को मैं करता हूँ यहीं पर एंड। ब्लॉग पसंद आया तो ब्लॉग कर दो, वीडियो पसंद आया तो वीडियो कर दो लाइक, चैनल पर नए हो तो चैनल कर दो सब्सक्राइब, ऐसे और इंटरेस्टिंग वीडियोस के लिए। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग, बाय बाय।